तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं मामाच्या रानातल्या शेडत, कारण तिथं आज होणार होती पार्टी. मग मी, आमच्या मामाचा मुलगा हर्ष आणि मामा आम्ही तिघ जण निघालो शेडकडे. आता इथं जवळच एक शाळा आहे आणि तिथली पोरं ग्राउंडवर खेळून हॉस्टेलमध्ये परत निघालेली. आता इथं आलो तर ही बारकी पोरगी मोठ्या भांड्यांच्या संगत खेळत होती. सॉरी, बारकी भांडी या मोठ्या मुलीसोबत खेळत होती. आता ही बघा, ही समोर जी दिसते ना, ती आहे आपल्या मामाची रानातली शेड. आता आपल्याला इथंच पार्टी करायची होती. मग चला तुम्हाला आतनं शेड दाखवतो. खरं तर मी पण इकडे शेड बांधल्यापासून पहिल्यांदाच आलोय. आता इथं मामानं गोटा वगैरे एकदम मस्तच बांधलाय आणि इथं लागणार सगळं साहित्य आणि भांडी सगळं एकदम आणून ठेवलं इथं. बघितल्यानंतर कोण म्हणणार पण नाही की ही शेड आहे. एकदम घरासारखं वाटतंय. आता इकडं आमचं हर्ष सर लागलेलं खुर्च्या एकदम आलटून पालटून धुयाला. ह्यो आता खुर्च्या धुवून आम्हाला टेबल खुर्ची जेवण घालतोय काय कुणास ठाऊक. आता ही येताना गाणी लावायसाठी ही गुगलचा असला काय तर स्पीकर घेऊन आलती. आता हिने खायला पण आणलेलं, खरं हे काय होतं तेच काय माहित नाही. आता म्हणले हे आपल्याला पावावंच भागवतात का काय. तर इकडं आमच्या मामीनी चूल पेटवली आणि जेवण बनवायला सुरुवात केली. आता या ब्लॉगचा पार्ट 2 जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा पार्ट 2. मी लवकरच हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करेन.